नमस्कार. आपल्याला माहिती आहे का, प्रत्येक बिझनेसची ना एक स्टोरी असते, एक कहाणी. पण ही कहाणी शब्दांची नाही, तर आकड्यांची असते. तर आज आपण हीच व्यवसायाची खास भाषा समजून घेणार आहोत. बघूया तरी, हे आकडे नक्की सांगतात तरी काय? पण मग प्रश्न येतो की एखादा बिझनेस आपली ही स्टोरी सांगतो कसा? अशी कुठली भाषा आहे जी आपल्याला सांगते की तो यशस्वी होतोय की नाही? आणि ह्याचं उत्तर आहे अकाउंटिंग. आता अकाउंटिंग ऐकून घाबरू नका हां. हे काही अवघड गणित वगैरे नाहीये. उलट ही एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे. व्यवसायाची कहाणी सांगायचा एक एकदम सोपा मार्ग. बरं, ही भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एका कंपनीची स्टोरी फॉलो करूया. चला भेटूया शेरीज शटल्सला. समजा ही आजच्या आपल्या कहाणीची हिरोईन आहे. आता बघा, कुठल्याही बिझनेसबद्दल आपल्या मनात पहिला प्रश्न काय येतो? बरोबर, कंपनी पैसे कमवतेय की नाही? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं कंपनीच्या प्रॉफिट स्कोअर कार्डमधून. हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नाही का? याचं उत्तर मिळतं आपल्याला इन्कम स्टेटमेंटमध्ये, ज्याला आपण नफा-तोटा पत्रक असंही म्हणतो. चला तर मग बघूया, शेरीज शटल्सने यावर्षी नक्की किती कमाई केलीये. तर या वर्षात शेरीज शटल्सने आपल्या सर्व ग्राहकांना सेवा देऊन एकूण $1,40,000 कमावले. यालाच बिझनेसच्या भाषेत म्हणतात रेव्हेन्यू किंवा महसूल. ही झाली त्यांच्या कमाईची टॉप लाईन, म्हणजेच सुरुवात. पण अर्थातच पैसे कमवायचे म्हणजे खर्च तर होणारच. म्हणजे इंधन, कर्मचाऱ्यांचे पगार, गाड्यांची दुरुस्ती, या सगळ्यावर मिळून त्यांचा एकूण $1,05,000 खर्च झाला. आणि हा खर्च आपण एकूण कमाईतून वजा करतो. आणि मग हे सगळे खर्च वजा केल्यावर शेरीज शटल्सच्या हातात काय उरलं? तर ते आहेत $35,000. हा झाला त्यांचा शुद्ध नफा, ज्याला म्हणतात नेट इन्कम. आणि हो, यालाच बिझनेसच्या जगात बॉटम लाईन असंही म्हणतात. म्हणजे सगळं करून शेवटी हातात काय आलं ते. बरं, नफा झाला हे तर कळलं. पण वर्षाच्या शेवटी कंपनीची एकूण फायनान्शियल पोझिशन काय आहे, म्हणजे तिच्याकडे काय आहे आणि तिचं देणं किती आहे, हे समजण्यासाठी आपण पाहतो बॅलन्स शीट किंवा ताळेबंद. समजा हा त्या कंपनीचा एका ठराविक दिवशी काढलेला फायनान्शियल स्नॅपशॉट आहे. आणि ही बॅलन्स शीट एका अगदी सोप्या समीकरणावर चालते. मालमत्ता बरोबर देयता अधिक इक्विटी. म्हणजे काय? तर कंपनीकडे जे काही आहे, म्हणजे तिच्या ॲसेट्स, ते कुठून आलं? एकतर ते कर्जाऊ घेतलंय म्हणजे लायबिलिटीज, किंवा मग ते मालकांनी स्वतः गुंतवलंय म्हणजे इक्विटी. तो मालमत्ता किंवा ॲसेट म्हणजे काय? सोपं आहे. कंपनीच्या मालकीची अशी कोणतीही वस्तू जिचं काहीतरी आर्थिक मूल्य आहे आणि जी भविष्यात पैसे कमवायला मदत करेल. उदाहरणार्थ शेरीज शटल्सच्या बसेस. आता देयता किंवा लायबिलिटी हे म्हणजे कंपनीवर असलेलं कर्ज किंवा इतरांना द्यावे लागणारे पैसे. समजा बस विकत घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर ते झालं लायबिलिटी. आणि तिसरं म्हणजे इक्विटी. इक्विटी म्हणजे सरळ सरळ मालकांचा हिस्सा. विचार करा, जर कंपनीने आपल्या सगळ्या मालमत्ता विकल्या आणि सगळी कर्ज फेडली, तर शेवटी जी रक्कम उरेल ना, ती असते मालकांची. तो असतो त्यांचा हक्क. तर आत्तापर्यंत आपण दोन गोष्टी बघितल्या. एक म्हणजे नफ्याचं स्कोअर कार्ड आणि दुसरं म्हणजे फायनान्शियल स्नॅपशॉट. पण खरी गंमत तर पुढे आहे. या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत, त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत. चला बघूया, हा ताळमेळ बसतो कसा. एका अकाउंटिंग इन्स्ट्रक्टरने गमतीने सांगितलं होतं की एकदा त्यांची बॅलन्स शीट जुळत नव्हती आणि त्यांनी चक्क सगळं खोडून टाकलं. यावरूनच ताळेबंद जुळण्याचं महत्त्व कळतं. जेव्हा दोन्ही बाजू तंतोतंत जुळतात ना, तोच अकाउंटिंगमधला खरा वाव मोमेंट असतो. आणि हेच आहे ते ग्रँड कनेक्शन. आठवतोय, नफ्याच्या स्कोअर कार्डवर $35,000चा निव्वळ नफा झाला होता. तो नफा थेट जातो इक्विटीमध्ये, रिटेन्ड अर्निंग्स नावाच्या भागात. रिटेन्ड अर्निंग्स म्हणजे काय? तर कंपनीने कमावलेला नफा जो भागधारकांमध्ये न वाटता व्यवसायातच परत गुंतवला जातो. आणि यामुळे होतं काय की मालकांची एकूण इक्विटी वाढते आणि आपलं समीकरण आपोआप बॅलन्स होतं. आहे की नाही कमाल? आणि हे बघा, शेरीज शटल्सची एकूण मालमत्ता आहे $1,90,000 आणि दुसऱ्या बाजूला त्यांची देयता आणि इक्विटी मिळूनही बरोबर तितकीच रक्कम होतीये. समीकरण परफेक्ट जुळले. हीच तर आहे अकाउंटिंगची गंमत. चला, आकडे तर जुळले, सगळं बॅलन्स झालं. पण मग काय? या स्टोरीचा खरा अर्थ काय?
हे आकडे फक्त कागदावर छान दिसावेत म्हणून नसतात, तर या आकड्यांच्या आधारावरच बिझनेसचे मोठे मोठे निर्णय घेतले जातात. उदाहरणार्थ शेरीज शटल्सने $35,000 कमावले. आता हा आकडा चांगला म्हणायचा की वाईट, हे असं नुसतं एक आकडा बघून नाही सांगता येत. त्यासाठी आपल्याला आकड्यांच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. आणि इथेच आपली मदत करतात फायनान्शियल रेशोज, म्हणजेच आर्थिक गुणोत्तरं. ही अशी टूल्स आहेत जी आपल्याला कंपनीच्या फायनान्शियल हेल्थबद्दल, म्हणजे तिच्या आर्थिक तब्येतीबद्दल सांगतात. एक उदाहरण घेऊया डेट रेशोचं. नावाप्रमाणेच हा रेशो सांगतो की एक कंपनीचे ॲसेट्स किती प्रमाणात कर्जाच्या पैशावर आणि किती प्रमाणात मालकांच्या पैशावर उभे आहेत. आता शेरीज शटल्सचं बघितलं तर त्यांचे फक्त 26.3% ॲसेट्स कर्जाऊ आहेत. उरलेले जवळपास 74% हे मालकांच्या पैशातून आले आहेत. याचा सरळ अर्थ काय होतो? तर कमी कर्ज म्हणजे कमी जोखीम. त्यामुळे शेरीज शटलची आर्थिक स्थिती तशी बरीच सुरक्षित दिसतेय. पण थांबा, ही स्थिती खरोखर किती चांगली आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला या आकड्यांची तुलना त्यांच्या स्पर्धकांशी करावी लागेल किंवा त्यांच्याच मागच्या काही वर्षांच्या कामगिरीशी करावी लागेल. कारण एकटा आकडा कधीच पूर्ण कहाणी सांगत नाही. संदर्भ खूप महत्वाचा असतो. तर मुद्दा हा आहे की अकाउंटिंग म्हणजे खरं तर व्यवसायाच्या स्टोरीची स्क्रिप्टच आहे. ही स्क्रिप्ट आपल्याला त्या बिझनेसचा संपूर्ण प्लॉट समजून घ्यायला मदत करते आणि एकदा प्लॉट कळला की मग योग्य निर्णय घेणं सोपं जातं. म्हणून पुढच्या वेळी कुठल्याही कंपनीकडे बघताना फक्त त्यांची उत्पादनं किंवा सेवा बघू नका. जरा थांबा आणि विचार करा, त्यामागचे आकडे कोणती कहाणी सांगत आहेत. कारण विश्वास ठेवा, प्रत्येक आकडा काहीतरी बोलत असतो.